आपल्या महाराष्ट्रात विविध आडनावे आहेत. त्यातीलच एक महत्वाचं आणि इतिहासात प्रसिद्ध असलेलं एक आडनाव म्हणजे सावंत. आणि आज आपण या सावंत आडनावाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहे कोकणी गॉसिप. सावंत हे नाव संस्कृत मधील सामंत म्हणजे मांडलिक राजा, सरदार किंवा प्रांताधिकारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाला आहे असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी राजांच्या हाताखाली मांडलिक राजे, प्रांताधिकारी किंवा शूर सेनापतींना सामंत ही पदवी दिली जात असे, ज्याचे पुढे सावंत झाले. दक्षिण कोकणात 16व्या शतकाच्या सुमारास मांग सावंत यांनी सावंत भोसले घराण्याची पायाभरणी केली. त्यानंतर खेम सावंत पहिले आणि लखम सावंत यांनी या घराण्याचा प्रभाव वाढवला. या घराण्याने सुंदरवाडी म्हणजे आजची सावंतवाडी येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यामुळे या भागाला आणि राज्याला सावंतवाडी संस्थान म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सावंतवाडीचे सावंत हे सुरुवातीला विजापूरच्या आदिलशाहीचे मांडलिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर मराठा साम्राज्याच्या इतिहासात कोकणातील या घराण्याची भूमिका महत्वाची आणि चढ उताराची राहिली आहे. पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार सावंत भोसले हे स्वतःला सूर्यवंशी किंवा सिसोदिया राजपुतांचे वंशज मानतात. या घराण्याचे पूर्वज राजस्थानमधील राजपुताना प्रांतातून दक्षिणेकडे आले असावे असं मानलं जातं. गोवा आणि कोकणात सावंत आडनावाची अनेक कुटुंब आहेत. शिवाय कर्नाटक मध्येही काही भागात सावंत आहेत. सावंत हे 96 कुळी मराठा वंशाचे असून हे प्रामुख्याने मराठा समाजातील प्रमुख आडनावांपैकी एक महत्वाचं आडनाव आहे, जे ऐतिहासिक दृष्ट्या लष्करी, किल्लेदारी आणि प्रशासकीय सेवांशी जोडलेला आहे. उत्तर गोव्यातील डिचोली, पेडणे आणि सत्तारी भागातही सावंत घराण्याचे मोठे प्राबल्य होते. पोर्तुगीजांच्या आक्रमणाविरुद्ध लढा देण्यात आणि गोव्यातील हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यात या भागातील सावंतांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सावंतांचे मूळ कुळ भोसले असं मानलं जातं, म्हणून काही ठिकाणी सावंत भोसले असं आडनाव लावलं जातं. तर यांचे कौशिक किंवा भारद्वाज हे गोत्र मानले जातात. सावंत आडनावाशी संबंधित सावंत भोसले, नाईक सावंत, सरदेसाई सावंत, राऊत सावंत, चौगुले सावंत, परब सावंत अशी उप आडनावे आपल्याला पाहायला मिळतात. सावंतवाडीच्या सावंत भोसले राजघराण्याचे आणि परिसरातील सावंत कुळाचे मुख्य कुलदैवत श्री रवळनाथ आणि कुलदेवी बाणेश्वरी देवी व व्यानमाता भवानी असं मानलं जातं. ओठोवणे येथील रवळनाथ मंदिर आणि कुणकेरी येथील देवस्थान या घराण्याचे पूजेचे मुख्य केंद्र आहेत. तसेच काही ठिकाणी कालभैरव हे देखील कुलदेवता म्हणून पूजले जातात. तर ऐतिहासिक वारसा लाभलेले सावंतवाडी संस्थानाचे श्रीदेव पाटेकर हे कुलदैवत आहे. या देवस्थानाला सुमारे 400 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. सावंतवाडी संस्थानाचे पहिले राजे खेम सावंत भोसले हे ओटोवणे गावात एका झाडाखाली निद्राधीन असताना एका सर्पाने त्यांच्यावर फणा धरून त्यांचं संरक्षण केलं. पुढे या देवताच्या आशीर्वादानं सावंत घराण्याचा उत्कर्ष झाला. सुरुवातीला या देवताची पूजा ओठोवणे येथील जुन्या राजवाड्यात आणि नंतर सावंतवाडीच्या राजवाड्यात एका विशेष कक्षात एका पाटावर स्थापन करून केली जात असे. देवाला बसण्यासाठी पाट बांधून दिल्यानं या देवतास पाटेकर असं संबोधलं जाऊ लागलं. हे देवस्थान सध्या सावंतवाडी शहरातील राजवाडा परिसरात खासकीवाडा भागात स्थित आहे. सावंत आडनावाच्या लोकांमध्ये देवक परंपरा पाहायला मिळते. देवक म्हणजे मराठा लग्न समारंभातील एक महत्वाची परंपरा आहे. सावंताचे मुख्य देवक कळंबाची वेल किंवा कळंबाचे झाड असते. ज्यांचे हे देवक आहेत ते लोक कळंबाच्या झाडाला किंवा लाकडाला इजा पोहोचवत नाहीत, पण पूजेच्या वेळी यांच्या पानांचा वापर करतात. शिवाय मराठा परंपरेनुसार एकाच गोत्रात आणि एकाच देवक असलेल्या सावंतांमध्ये सोयरीक म्हणजे लग्न संबंध होत नाहीत. घरगुती धार्मिक कार्यात, वास्तुशांती आणि लग्नात सावंतांच्या घरी पंचपल्लव यात आंबा, जांभूळ, उंबर, रुई आणि पिंपळ किंवा कळंबाची वेल पूजण्याची प्रथा काटेकोरपणे पाळली जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदणीमध्ये 1883च्या ब्रिटिश बॉम्बे गॅजेटनुसार कोकणातील सावंत हे अत्यंत लढाऊ, स्वाभिमानी आणि जमिनीशी जोडलेले म्हणून इंग्रजांनी सावंतांना वॉरियर क्लास म्हणून नोंदवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर येथे मराठा सत्ता स्थापन केली. तेव्हा त्यांच्यासोबत कोकणातून अनेक लष्करी अधिकारी आणि सावंत घराण्यातील लोक तंजावरला गेले.
आज दक्षिण भारतातील काही ठिकाणी सावंत आडनावाची कुटुंबे आपल्याला आढळतात. तर पेशव्यांच्या काळात मावळा आणि उत्तर भारताच्या मोहिमांमध्ये सहभागी झालेले काही सावंत ग्वाल्हेर, इंदूर आणि बडोदा संस्थानाच्या आसपास स्थायिक झाले आहेत. सावंतवाडी आणि आसपासच्या परिसरात बोलली जाणारी मालवणी व कोकणी बोलीभाषा समृद्ध करण्यात सावंत घराण्याचा मोठा वाटा आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उत्तर कर्नाटक, बेळगावी, तामिळनाडूतील तंजावर या भागात सावंतांची कुटुंबे स्थायिक झाली आहेत. त्यासोबतच मी तेच सांगतो, कोकण आणि गोव्यातील अशा नवनवीन गॉसिप आणि विविध आडनावांचा इतिहास पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप. नमस्कार.